त्या दिशेने आपण वळणार आहोत. सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघ बलाढ्य आणि दोन्ही संघ तुल्यबळ पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा सामना असेल. तितिक्ष गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पेंडिंग राहिले त्याची ट्रॉफी. राकेश पाटील आपण पाहतायत आणि हितेश हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राईट मोर द विकेटने 3 षटकं 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटात फेकली गेली पाहिजे त्याची दखल घ्या. 3 षटकं तुम्ही 12 मिनिटात फेकली तर वेल अँड गुड. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. हुक केलंय आणि 4 धावा बुक करत असताना आपण पाहताय सरळ बॉलला बिरकावून दिलंय 4 धावांकरता. गोस्माई चषक चौकार. गुड शॉट. 4 रन. तर आपण पाहिले तर पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर जाऊन पोहोचले गेले. ज्ञानेश पाटील आणि अनंत माळी यांच्या माध्यमातून एक मोबाईल मिळालाय. त्यांच्या हॉटेलमध्ये तो मोबाईल होता. तर मी विनंती करेन कोणाचा असेल तर ओळख पटवून आदरणीय सन्मान्य नरेजी पाटील साहेब बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि राजूजी भुईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांची स्पर्धा येते लवकरच. मारुती चषक जी 24 तारखेपासून त्या स्पर्धेला सुरुवात होते आणि 1 मार्च पर्यंत त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 6 धावा झाले. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न होत असताना चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर खूपच बाहेर होता त्यामुळे मात्र पंचांनी सांगितलं यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. असत खेळत समालोचक करणारे दीपक संकेसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सागर पाटील सुद्धा खूप हसता हसता स्कोरिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. संध्याकाळचं सत्र 7 धावा फलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करताना ऐकुर्लाई कशीत चांगला बॉल होता. आतमध्ये येणारा बॉल शॉर्ट फाईन लेग आतमध्ये घेतला गेलाय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बॅटची एज घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगला निघून गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर. अचूक लाईन अँड लेंथ मेंटेन करत असताना पाहायला मिळतो. ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करताना फलंदाजाला जखडवून ठेवण्यात यश मिळवतोय. आतापर्यंत मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत पहिल्या बॉल व्यतिरिक्त. यावेळेला ऑन साईडला झेल होऊ शकेल. चंद्रकांत यावेळेला चुकी करतायत. चुकीला माफी नाहीये. हा झेल खूप मोस्ट इम्पॉर्टंट होता कारण चांगल्या फलंदाजाचा झेल सोडणं त्रस्तदायक असतं. या 2 रन्स मिळतील. 4 बॉलचा खेळ झालाय. 10 रन्स आतापर्यंत पाहायला मिळतात. आई कुर्लाई कशी टीम 10 रन्स नो लॉस. पुन्हा एकदा बॉलर तयार. तितिक्षला आपण पाहतायत नॉन पॉवर प्ले आणि त्यामध्ये मात्र खेळाडू बाउंड्री लाईन टच आहेत. यावेळेला बॅटची एज घेत महादेव पाटील यांच्याकडे बॉल निघून जातोय. 1 हँडने महादेव पाटीलने बॉलला स्टॉप केलं. चांगली फिल्डिंग. महादेवची एनर्जेटिक लेवल आहे ती अप्रतिम पाहायला मिळते आणि चांगला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. जर महादेवने तिथे चुकी केली असती थोडीशी तरी मिस्टेक केली असती तर बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला असता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली परंतु तेवढीच चांगली आतापर्यंत अंडरस्टँडिंग फलंदाजी. यावेळेला ऑन साईडला सरळ बॅटचा वापर केलाय आणि राकेश पाटीलच्या बॅटमधून कॅप्टन कसा असावा याचं मुख्य उदाहरण देत असताना खेळाडू कक्षेला सन्मान दिलाय आणि सांगितलंय भिवू नका मी अजूनपर्यंत मैदानात आहे. राकेश पाटीलचा क्लास दाखवलाय. डीजेला थांबवतोय कारण आता आपल्याकडे वेळ तेवढा नाहीये. महेंद्र पाटील सध्या मात्र आपण पाहिलं तर इजिप्त या
देशाकडून आपण पाहिलं तर तिथून देशातून ते मॅच बघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. म्हणजेच ही स्पर्धा कुठे पोहोचले याचा आपण विचार करू शकता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. महेंद्र पाटील आपण पाहिलं तर खूप छान आयोजन आहे आणि प्रत्यक्षात आपण पाहिलं तर ग्राउंडवर येऊ शकत नाही कारण ते सध्या बाहेर असल्यामुळे इजिप्तमध्ये ते मॅचचा आनंद घेत आहेत. आणि शिरवली टीमला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांचा संघ खेळेल का यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्नच नाही आहे. 2 पायांच्या अगदी मधोमध सरळ बॉलने वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी चौकार. हितेशच्या बॅटमधून 4. 21 धावा झालेत दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. चुकीला माफी नाही. फिल्डिंगचा दर्जा थोडासा यावेळेला तो लो पाहायला मिळाला आणि दोन्ही फलंदाजाने आतापर्यंत आक्रमकता सिद्ध केले. पहिल्या बॉलवर चौकार. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर शॉट परशुराम पाटील यांच्या सन्मानासाठी. सरळ बॉल निघून येतोय. षटकारात परावर्तित करणारा हा धमाकेदार षटकार आपण पाहू शकतायत. सध्या नरेजी पाटील आणि राजू भोईर प्रभाकर शेठ पाटील यांना इन्व्हिटेशन कार्ड देत असताना मारुती चषकामध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल असं मात्र यावेळेला दर्शवतायत. आणि त्याच डेटला मात्र भरपूर स्पर्धा असल्यामुळे राजू भोईर यांची मी नरेश पाटील यांची दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला होता. चांगला फटका परंतु हाताला स्पर्श होत जयवंत पुढे सरसावतील. फेकी करतील. महेंद्रच्या हातातून बॉल सुटतोय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सागर पाटील गौरव पाटील साहिल पाटील दर्शवतायत. 29 धावा झाले. 29 बॉल फेकून झालेत. ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. या षटकामध्ये धावा येत आहेत. चांगली बॅटिंग सुरू आहे हितेश आणि राकेश पाटीलच्या माध्यमातून. म्हणजेच आता चांगले फलंदाज तयार झालेत कशी टीम मधून. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय आणि सरळ बॉलला गुल केलंय. हवेच्या झोतावर बॉल बोलत बोलत निघून चाललाय. आउट ऑफ द पार्क. षटकारात परावर्तित करणारा हा झन्नाटेदार षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 35 धावा. 35. धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आक्रमकता संयम दोन्ही फलंदाजांनी चांगला बाळगलाय. कोणत्या बॉलवर कसं षटकार ठोकायचा हे हितेशला ठाऊक आहे. हळूहळू छोट्या स्पर्धेपासून त्यांनी सुरुवात केली. कोस्माई चषकापासूनच बरेच खेळाडू मात्र घडले आणि ग्रामीण भागामध्ये एक गाव एक फॉर्मॅटमध्ये बरेच खेळाडू झळाळले. ऑन साईडला फ्लिक केलंय. हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न केला होता. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि फेकीपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आई कुर्लाई कशी टीम जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 60 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. कारण रन रेट आतापर्यंत 20.18चा पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 13 राकेशच्या बॅटमधून आलेत आणि हितेशच्या बॅटमधून 7 बॉलमध्ये 23 रन. प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडलेत दोन्ही फलंदाज राकेश आणि हितेश. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. ऑन साईडला खेळलाय. फुल टॉस बॉल जरूर होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 39. 19.50चा करंट रन रेट. क्या बात आहे. आई कुर्लाई कशी टीम. चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. ला 0. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. देऊया आपण कौशिकला संधी. आपले प्रभाकर शेठ कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. अतिशय सुंदर गोड गोळ्याची आवाजाची
अप्रतिम आपण पाहिलं तर सपना पाटील यांच्या आवाजाने मात्र हे गाणं अप्रतिम गायलं गेलंय. आणि नंबर 1 स्पर्धा आपण पाहतायत या वैतरणा विभागातील हा ग्रामीण खेळाडूंना पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच कोसमाई चषक. 39-0 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस शेवटचं षटक पाहायला मिळतं. राकेश आणि हितेश सध्या ही जोडी मात्र फॉर्मामध्ये पाहायला मिळते. चांगले खेळाडू आहेत परंतु आता ते खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. आज कमलेश किनी या ठिकाणी उपस्थित आहेत, नंदू काका या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी. एक रन मेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत 2 रन पंकज भोईरच्या डोक्यावरून बॉल निघून जातोय. 2 रन्स मिळतील राकेश पाटीलच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर उद्याचा लॉट्स पुन्हा एकदा आम्ही रीड करणार आहोत. साहिल पाटील ऑन स्क्रीन दाखवतील उद्या कोणते संघ पॉवरफुल आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला बॉल होता, मजबूर केलं यावेळेला खेळण्यासाठी. परफेक्ट यॉर्कर बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा 2 रन्स मिळतील. धावा थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. डॉट बॉलची सरासरी आपण पाहिली तर फक्त 2% पाहायला मिळते आणि धावांची सरासरी आपण पाहिली तर 98% आपल्याला पाहायला मिळते. 43-0 2.2 बॉलचा एकंदरीत 2 ओव्हरचा खेळ झालाय. राकेश 6 बॉलमध्ये 17, 8 बॉलमध्ये 25 हितेशच्या बॅटमधून क्लास बॅटिंग दाखवले. चांगला फटका, सरळ बॅटचा वापर केलाय. बॅक टू द बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काय फटका खेळला होता राकेश पाटीलच्या बॅटमधून. कशीचा ब्रँडेड षटकार, उंच सकल बांध्याचा. बॅटर पाहायला मिळतोय चंदू भोईर, अनुभवी गोलंदाज. आणि सरळ बॅटचा वापर करण्याचा फायदा काय असतो हे राकेश पाटीलने दर्शवलं. दिस इज अ क्लास. यावेळेला आपण पाहिलं तर डेफिनेटली 1 रन मिळेल का? यस, 1 रन मिळते. आतापर्यंत विचार केला तर एकही सुद्धा डॉट बॉल आलेला नाहीये. यावरून सिद्ध होतं की प्रत्येक बॉल आणि 50 धावा भागीदारी यावेळेला रचले गेले. 50 रन्स, टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय दोन्ही बॅटरसाठी. राकेश आणि इथे 16 बॉलमध्येच 50 धावा पूर्ण केलेत दोन्ही बॅटरने. यावेळेला ऑन साईडला हवाई सफर, चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय हितेशच्या बॅटमधून. खणखणीत कोसमाई चषक षटकार. वा, हितेश आणि राकेश काय बॅटिंग सुरू आहे. धावांचा पाऊस पाडलाय. चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत आक्रमकता, संयम आणि बेधडक बिंदास्त बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 56 धावा. शेवटचा बॉल कोसमाई खाडी टीमला त्रस्त केलं या फलंदाजांनी. आता इथून जर आपण पाहिलं तर सेफ झोनमध्ये आहे. 1 रन मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. 2 रन्स येताना तिसऱ्या रनसाठी पलटलेत आणि इथे मात्र शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली. 58 मात्र पहिला डाव समाप्तीवर झाला. 59 धावांचं लक्ष आणि उद्याचा हा लॉट्स. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. 19 फेब्रुवारी 2026 मितांश ट्रेडर्स टेंबिवली टीम, प्रतीक पाटील बाड्या यांची, मोनिश आणि मनीष यांची मात्र टीम पाहायला मिळेल. आणि परेश गोराडकर यांच्या संघाच्या माध्यमातून तो संघ दाखल होईल. नित्यसाई गणेशपुरी, मयूर पाटील, अशोक जाधव, ध्रुवीत 11 श्रीराम कसराई टीम पाहायला मिळणार आहे. जय मात्रे अँड ऑल टीम गुंगवाडा या टीम बरोबर पाहायला मिळेल. प्रथमतः खेळणार आहे गुंगवाडा टीम. कोणती आहे ते उद्या पाहायला मिळेल. गोरसई बी, संदेश केने, पवन केने, भावेश पवार, प्राईड ऑफ भिवंडी आणि श्रीश 11 मालजीपाडा सॅम राऊत यांचा संघ पाहायला मिळेल. क्रियांश 11 खारबाव, प्रणय पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. जितू पॅकर्स नवघर, आदित्य शेट्टी, उदय पाटील यांचा संघ, अक्षय सोनी यांचा संघ पाहायला मिळेल. तो उद्याच्या दिवसामध्ये. उद्या आपण लवकरात लवकर पोचा. 9:15 बरोबर मात्र या ठिकाणी रिपोर्टिंग करा. 9:30 टॉस होईल. 9:45 मात्र यावेळेला मॅच सुरू होईल. ब्लॅक ट्रॅक शूज अनिवार्य राहील. संघ वेळेवर हजर नसल्यास 3 बॉलची पेनल्टी लागली जाईल. जशी मॅचला आता सुरुवात होईल, सेकंड इनिंगला करूया सुरुवात. आणि टार्गेट सेट केलं गेलं ते 59 धावांचं. आणि त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील या बापाणी गावातील पोलीस पाटील आणि एक दिग्गज समालोचक रायमिंग वर्डचे बेताज मिस्टर संदीप गावण सर.
थँक्यू. आता बॅटर लगेचच जा प्लीज, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. थँक्यू सो मच. मनापासून धन्यवाद असेल आमच्या मित्र प्रमोदजी शेडगे सरांचं. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गोड आवाजाने त्यांनी मंत्रमुग्ध करणारी वाणी त्यांची आपण पाहिलं. मोठमोठ्या स्पर्धा ह्या नेहमीच त्यांच्या भेटीला येत असतात आणि आवर्जून आयोजकांचं म्हणणं असतं की प्रमोद शेडगे सर आम्हाला पाहिजेत. असे सर्वांचेच लाडके प्रमोदजी शेडगे यांनी गोड आवाजाने मंत्रमुग्ध या ठिकाणी आमच्या प्रेक्षक राजांना केलं. अधिकृत समालोचक म्हणून आमच्या समेत या स्पर्धेमध्ये ते आहेत. त्याचबरोबर आता उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आणखीन समालोचक तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. वळी आपण मॅचकडे. टार्गेट सेट केले गेले 59 या धावसंख्येचं. आई कोसमाई खार्डी टीमचे 2 बॅटर उतरलेत. एका बाजूला जयवंत असेल आणि त्यांच्या सोबतीला बॅटर असेल पंकज भोईर. 59 धावसंख्येचे टार्गेट 3 षटकांमध्ये सेट करावं लागेल. आई कुर्लाई कशी टीमने काय चांगली बॅटिंग केली. पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला दोन्ही बॅटर चांगले विस्फोटक रूप धारण करताना दिसले. 35 धाबा बनवल्या होत्या. 33 धाबा बनवल्या त्या म्हणजे हितेशने आणि राकेशने 2 षटकाराच्या साह्याने चांगल्या धाबा पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या. 23 धाबांचं त्यांचं योगदान पाहायला मिळालं. बॅट लाईटला आपण सामोरे जातोय म्हणूनच थोडंसं सहकार्य करा. टाइम इज मनी. वेळ कुणाचा गुलाम नाही आणि तो कुणासाठी थांबत नसतो. आयुष्यामधील सर्वात मोठा गुरु म्हणजेच वेळ आहे. वेळ जे शिकवतोय ते कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. नारायण गोलंदाजी मार्गावर आलाय. स्ट्रायकिंगकडे जयवंत, पंकज नॉन स्ट्रायकिंगकडे. कोसमाई खार्डी टीमला 59 धावसंख्येचे टार्गेट. पहिले षटक नारायणचं. सरळ बॅटने मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. टिपलाय झेल. गोल्डन डकचा शिकार. जयवंत इज गॉन. पहिली सफलता मिळाली जयवंतला, गोलंदाजाला जयवंतच्या रूपाने. इथे आपण बघितलं कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन होतं ते आपण पाहूया. नवीन बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील आपल्याला. ऑफ स्टंपवर शफल झालेत. ऑन साईडला खेळायचं होतं. जर कदाचित खडे खडे जो टान्स मिडल स्टंपवर जर टान्स असता बॅटरचा तर मग ऑफ ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं असतं. तसं काही घडलं नाही. मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्याच्या हातामध्ये हा जल विसवलाय. पहिला धक्का प्रत्युत्तर देणाऱ्या कोसमाई खार्डी टीमला लागतोय. म्हणजे जर आपण बघितलं तर आता लक्ष आहे 59 या धावसंख्येचं. उर्वरित 17 चेंडूंमध्ये 17 चेंडू आणि 59 धावा पाहिजेत. नवीन बॅटर खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये गेलेत तितिक्ष. युवा खेळाडू आहेत. ऊर्जा खूप चांगली आहे या खेळाडूंची. धावा होऊ शकतात. वेग वाढवा. वेळ या ठिकाणी फार महत्वाचे. वारंवार त्या वेळेबद्दल आम्ही तुम्हाला सूचना देतोय आणि आजच्या दिवसातील आपल्याला पूर्ण शेड्यूल पूर्ण करायचं आहे. ओहो, स्विंग अँड मिस. बॅटरला ओळखून गोलंदाज होतोय. म्हणजेच गोलंदाज कशा प्रकारची कृती करतायत हा परिपूर्ण अभ्यास करून चेंडू टाकले जात आहेत गोलंदाज नारायण याच्याकडून. एक युटिलिटी क्रिकेटर. मोठमोठ्या स्पर्धा तो खेळत असतोय. जसं मी उल्लेख केला की मागे त्याला 2020 साली बारामती येथील उपमुख्यमंत्री चषकामध्ये सुद्धा खेळताना पाहिलं होतं. असा हा क्वालिटी दर्जाचा खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरलाय. हाफ ट्रॅकर चेंडू होता. टायमिंग जुळून येत नाही. अगोदरच खेळताना दिसतात बॅटर. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. काय चांगला टर्न सुद्धा प्राप्त होतोय. बोटांतील जादू सुद्धा ते दाखवत आहेत. आपले 5 जे बोटं आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं फिरवताना दिसतात नारायण. आणि आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला एकही धाव बनवता आली नाही. दबाव दडपण वाढत चाललंय. हे सर्व जुगारून चांगला खेळ करावा लागेल. ओहो, ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. वाईड लाईनच्या बाहेर आहे. त्यामुळेच पंचाने वाईड घोषित केलं. अतिरिक्त धाब्याचे खातं उघडलंय कोसमाई खार्डी या टीमचं. आई कुर्लाई कशित संघाविरुद्ध 59 धावसंख्येचा लढा देत असताना अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीला येत असतात आणि खऱ्या अर्थाने त्या स्पर्धांमध्ये तुम्हाला संधी असते. त्या संधीचं सोनं तुम्हालाच करावं लागेल. तितिक्ष आता तीक्ष्ण नजर ठेवून चेंडूला खोदून काढतोय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. डीप मिडॉन मधून थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली.
4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 1 गडी बाद 2. जिंकण्याकरता अजूनही 57 धावा पाहिजेत आणि चेंडूंचा जर आपण विचार केला तर 14 चेंडू आणि 57ची आवश्यकता. आता डील ही फक्त चौकार आणि षटकारणीशीच करावी लागेल आई कोसमाई खाडी टीमला. हाफ ट्रॅकर चेंडू होता, उसळी जास्त होती, हुक केलं चेंडूला. स्कोअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, एक धाव मिळाली. डीप मधून क्षेत्ररक्षक थ्रो करतोय. चेंडू येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 4. 1 गडी बाद 4. संत गतीने सध्या ही वाटचाल आहे. पूर्णतः बांधून ठेवलंय नारायण या गोलंदाजाने, जखडून ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि मला वाटते हा ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. परंतु क्रिकेटमध्ये क्रिकेटचे सामने खेळत असताना कुठल्याही खेळाडूने असं समजू नये की माझ्या मुले आमचा संघ आहे. फुल पिच बॉल होता ऑन साईडला. स्कोअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू तर आलाय. एक चोरटी धाव मिळाली आणि लेग बाईटचा इशारा पंच अजित म्हात्रे सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 59 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आई कोसमाई खार्डी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 54 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 54 धावा पाहिजेत. काही क्रीडा नगरी आहे. कालच्या दिवसात प्रेक्षक थोडेसे कमी होते, परंतु आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा जे स्टँड आहेत ते स्टँड आपल्याला भरलेले दिसत आहेत. इतकी चांगली प्रसिद्धी वाहवा या स्पर्धेची केली जाते. आयुष म्हात्रे सारखा आंतरराष्ट्रीय खेळाडू अंडर 19चा भारतीय टीमचा कॅप्टन या ठिकाणी उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित होतोय. म्हणजेच हे खार्डी गावचं आणि तुम्हा आम्हा प्रत्येकाचं भाग्यच आहे. 12 मध्ये 54 पाहिजेत. स्लोबर वन चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. चेंडूला ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला बॅटरने. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. हे टायमिंग बघा. अंतिम क्षणी निरीक्षण केलं. अगोदर वेगाने खेळायचं होतं, नंतर स्वतःवर नियंत्रण ठेवलं बॅटर पंकजने आणि ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलंय. 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या 9. सौरभ तरे डीजे ऑपरेटर आहेत एडवनचे, ते सुद्धा या मॅचला बघतायत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आणि एडवनला जाता जाता ही मॅच पाहिली जाते डीजे ऑपरेटरद्वारे. थँक्यू सो मच सौरभ तरे. स्लोवर वन फ्लाईट जास्त दिली होती. बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू गेला बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर आता पुढे सरकतोय आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 11 धाबा, 11 रन्स. थोडेसे नाराज आहेत प्रेक्षक राजे जे खार्डी येथील आहेत. मोठा पटका खेळायचं होतं, ताकद तर जोखली होती. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. लॉंग ऑन मधून ते थ्रो करतायत. थोडासा थ्रो चुकीचा होता आणि ह्याच बरोबर परतावा लागेल आलेल्या बॅटरला. तितिक्ष परत जातोय. दुसरा धक्का लागलाय प्रत्युत्तर देणाऱ्या आई कोसमाई खार्डी टीमला. म्हणजेच धावा जर आपण बघितलं तर धावा आहेत धाव फळकावर 12 धावा. 12 धावा 2 गडी बाद. आता चंद्रकांत हो हे बघा सौरभ तरे बाईकवर तिथे थांबलेत. डेचा ऑपरेटर आहेत. हलकीचं स्माइल देतात. स्माइल देणारे जे कोणी व्यक्ती असतात ना आम्हाला खूप आवडतात. कारण समोरच्याला कधीच ते उदास करत नाही. नाहीतर मग पडलेला चेहरा दिसला ना की म्हणतात ना की दिवस खराब जातो आपला, तसं होत असतं इथे. थँक्यू सौरभ. मोठा पटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. लेग कटर थोडंसं वळण मिळतं चेंडूला. चांगले ताकदीनिशी गोलंदाजी होतोय गोलंदाज दीपेशद्वारे. आतापर्यंत त्याने टाकलेत या षटकामध्ये 5 चेंडू. धावसंख्या आहे 2 गडी बाद 12. फुलटॉस बॉल, ताकदीचा वापर केलाय. चेंडूला पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. सिक्सर. 6 धाबा यावेळेला मिळतायत. जसा आला तसा पाठवून दिलाय. आणि ह्याच बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आई कोसमाई खार्डी टीमची धावसंख्या झाली 2 गडी बाद 18. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 41 धावांची गरज आहे. 6 चेंडू 41ची गरज. श्रीराम कसरळी टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा.
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. शेवटचं षटक टाकण्याकरता राकेश आणि समोर आहे उजव्या हाताचा बॅटर चंद्रकांत. 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि इथे मात्र निराश केलंय ग्रामस्थांना. कारण अपेक्षा असते जरी कुठलीही टीम असो आपल्या कार्डी गावातील आपला संघ पुढे यावा हे ग्रामस्थांचं म्हणणं असतं. गावचा पाठिंबा त्या खेळाडूंना मिळत असतो. धावसंख्या धावपळकर आहे ती 2 गडी बाद 18. सरळ बॅटने चेंडूला खोदून काढलं होतं. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. याचबरोबर विकेट जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला तिसरा धक्का. गॉन. 3 गडी बाद. धावसंख्या धावपळकर 18. काळ्या मामा महादेव पाटील खाजवत आहेत सध्या. एक महादेवचा सुद्धा हसरा चेहरा असतो. महादेव जेव्हा जेव्हा उतरतात ना किंवा इथे आल्यानंतर पहिला विचारपूस करतायत. या स्पर्धेकरता सुद्धा महादेव परशुराम यांची मेहनत आपल्याला बघायला मिळाली. सर्वांच्याच मेहनतीचं फळ की आपल्याला एक सुंदर मैदान मिळालं. आदरणीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांचा पाठिंबा मिळतोय आणि ते प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला साथ देत आहेत. नवीन बॅटर गेलेत महादेव. देव के देव महादेव. शॉर्ट बॉल होता. आत मिळणारा चेंडू होता. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं महादेवने. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा काही विचार नाही कारण त्यांना ठाऊक आहे की पराभव तर निश्चित आहे परंतु किती धावा कमी करता येतील ते सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 40 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 40ची आवश्यकता. पंकज 7 बॉलमध्ये 13 वर खेळत आहेत. 3 गडी बाद 19 अशी धावसंख्या. फुलटॉस बॉल. टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो आता चुकी करतोय. 4 धाव मिळतील. लॉंग ऑन पट्ट्या बाहेर चेंडू निघून गेलाय. या चौकाराच्या मदतीनं पराभवाचं अंतर कमी करता येईल. एकूण धावसंख्या झाली आहे 23 धावा 23. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 36 धावा पाहिजेत. 2 मध्ये 36. हातात झालेत प्रेक्षक आणि जे समर्थक होते काही ते निघून सुद्धा गेलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. अजून मॅच काय संपत नाही. वाईट बॉलचा इशारा. DRS घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केलाय. आहे आता DRS घेऊया या क्षणाला तरी. DRS माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. कुणाचाच कुणावर विश्वास नाही राहिला तेव्हा CCTVचा जन्म झाला. तसंच क्रिकेटमध्ये आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा आपण येतो ना दोन्ही टीमचा एकमेकांवर विश्वास नाही राहिला तेव्हा पंचांचा जन्म झाला. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि मग दोन्ही टीमचा पंचांवर नाही विश्वास राहिला तेव्हा DRSचा जन्म झाला. परंतु क्रिकेट आहे. पंच हे प्रत्येकाच्या बाजूनेच असतात. खरं तर न्यायाच्या बाजूने असतात. समान न्याय देण्याचं काम ते करत असतात आणि त्यामुळे पंचांचा निर्णय खऱ्या अर्थाने आपण तो एक्सेप्ट करायला पाहिजे. इथे मॅचला संपवलंय. कॉंग्रॅच्युलेशन. या मॅचला जिंकलेला आहे ते आई कुर्लाई कशी टीम नाही. कॉंग्रॅच्युलेशन. या मॅचचा हिरो कोण आहे ते सुद्धा आपण सांगणार आहोत. हितेश इज द मॅन ऑफ द मॅच. नंतर आपण तो पुरस्कार वितरित